महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। सुंदर लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडावं अशी विनंती अभिजित दिपके यांनी केली। तसेच त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले। भाजपने आंदोलनात गुंड पाठवले असं अभिजित दिपके म्हणाले आहेत। अभिजित दिपके जी, तुमची आता भूमिका काय नक्की नेमकी? तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात, परंतु चर्चेसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे। चर्चेसाठी तुम्ही जाणार की सरकार इकडे? आम्ही मागच्या सरकारकडे गेलो होतो चर्चेसाठी, पण सरकारने 5 तास बसून ठेवलं। 5 तासात ते फक्त 10 मिनिटं बोलले, तर त्यांनी एका प्रकारे आमचा पूर्ण टाइम वेस्ट केलेला आहे। आता जर सरकारला चर्चा करायची असेल तर ही सरकारच्या घरी होणार नाही, आता ती जंतर मंतर। दिपकेजी, या आंदोलनामध्ये अनेक वेगळ्या शक्ती देखील घुसलेल्या आहेत, तुमचं आंदोलन बिघडवण्याचं काम करतात आहेत आणि या सगळ्या आंदोलन बिघडवत असताना पोलिसांचा देखील सौम्य लाठीचार्ज जो आहे तो आंदोलकांवरती होताना पाहायला मिळतोय। काय सांगाल या संदर्भात? जे लोक इथं उत्मात करतात, पोलीस त्यांना काही करत नाही। 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठीमार करतायत, ते 15-15 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारतायत। पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक दगडफेक करत होते आणि असं पाहण्यात आले की काही पोलीसवाल्यांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत। तर सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी गाड्या फोडल्या, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत। तर पोलीस कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज आहे। पोलीस कुठं ना कुठं जे बाहेरून गुंडे येत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे प्रोटेस्टला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात। महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये राज ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे हे सगळेजण आता आंदोलनात सक्रियपणे सहभागी होतात आहेत। आंदोलक मुलांच्या पाठी उभे राहतात आहेत। आज प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, तर परवा पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या आंदोलन करतायत। कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनाला बघताय आणि तुमचा जाहीर पाठिंबा काय तुमचा मेसेज आहे? माझा मेसेज हा जो मी आधीच म्हणत होतो की आता वेळ आलेली आहे, आपल्या सगळ्यांना आपले जे पॉलिटिकल डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील। आपले जे काही आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील, कारण की आता जो विषय तो खूप मोठा विषय, देशाच्या भविष्याचा विषय। जर आज आपण एकत्र येऊन आवाज नाही उठवली किंवा आंदोलन नाही केलं तर ह्या देशात वाचवण्यासारखं काही राहणार नाही, मुलांचं भविष्य वाचवण्यासारखं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा सगळा आंदोलनाचा प्रकार सुरू आहे आणि फेसलेस आंदोलन आहे, अशा पद्धतीची टीका करतात ते। मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच विनंती आहे, तुमच्या घराच्या 500 मीटरवर आकांक्षा चतुर्वेदीने आत्महत्या केली होती, पहिले तिच्या घरी जा साहेब, तिच्या घरी जाऊन भेटा। तिचे आईवडील आजही म्हणतात की आमच्याकडे सरकारचं कोणीच नाही आलेलं आहे, तर तुम्ही तुमचं काम आधी नीट करा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।